असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज या महाधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत। याच संदर्भात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपण तो ऐकूयात। आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये, जिथे शिवसेनेचं महाअधिवेशन भरलेलं आहे। साधारण आज दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा या, आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण अधिवेशनाला संबोधित करणार आहेत। सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना एकंदर लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मार्गदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। परत पुढल्या 5 वर्षांमध्ये हेच मुख्यमंत्री पाहिजे, कारण तळागाळातला मुख्यमंत्री पहिल्यांदा मिळालाय महाराष्ट्राला गेले 60 वर्षांमध्ये। आणि असा व्यक्ती, हे व्यक्ती म्हणलं तर एक कार्यकर्ता या नात्याने ते काम करतात। ते स्वतःला कधी मुख्यमंत्री समजत नाही। जाणाऱ्या रस्त्याच्या माणसाने जर आवाज दिला ना, ओ साहेब, तर साहेब लगेच थांबतो, तो म्हणतो मी साहेब नाहीये, मी कार्यकर्ता आहे। याला म्हणतात एकनाथ शिंदे। महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा महायुतीमधून निवडून येण्याची अधिक शक्यता आहे, कारण महाराष्ट्राला कार्यक्षम मुख्यमंत्री मिळालेला आहे। 24 तासापैकी ते 18 तास काम करतात, जनसेवेसाठी ते काम करतात। आत्ताचे हे अधिवेशन खास विशेष करून आम्हा कार्यकर्त्यांसाठी काहीतरी घेऊन जाण्यासारखं हे अधिवेशन आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। आमचे जे खरे हिंदुत्वाचे विचार आहेत ते साहेबांनी जपले, म्हणूनच आज या ठिकाणी शिवसेना या ठिकाणी आहे। आणि आपल्यासोबत काही महिला शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आणि आज महाधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि तुम्हाला भाषण करणार आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। काय सांगाल, कसं पाहता एकंदर याकडे? एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही आतापर्यंतची योजना राबवल्या गेल्यात त्यातून पूर्ण समाजाला, थोडक्यात सार्वजनिक ज्या लोकांपर्यंत ज्या सुविधा पोहोचत नव्हत्या ती प्रत्येक घरोघर पोहोचलेली आहे। त्यामुळे आम्ही सीएम साहेबांचे खूपच ऋणी आहोत। शासन आपल्या दारी जी योजना त्यांनी इथपर्यंत आणल्या, जे आतापर्यंत कुणी करू शकलं नाही, ते आमच्या सीएम साहेबांनी केले, याचा आम्हाला गर्व आहे। कोल्हापूरमध्ये 2 दिवसीय शिबिर आहे की या शिबिरामध्ये प्रत्येक सत्र ठरलेलं आहे। कार्यकर्त्यांना इथून जाऊन जे एनर्जी देणार आहे आणि येणाऱ्या लोकसभेला मिशन 48 जे सक्सेस होणार आहे, ते महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे आणि मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भगमामय झाल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि संवेदनशील मुख्यमंत्री आमचे एकनाथ साहेब शिंदे 2 दिवसाची कार्यशाळा इतकी सुंदर त्यांनी पार पाडलेली आहे। आणि आज नक्कीच ते आम्हाला की या लोकशाहीमध्ये निवडणूक लढवताना काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, महिलांनी काय केलं पाहिजे, सगळ्यांनी कुठला प्रश्न उचलला पाहिजे, या गोष्टीबद्दल ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। 2 दिवस खूप छान त्यांनी सगळ्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। कॅमेरामन विनीत पेंडेकर सह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।